5 दिवसांच्या उपोषणानंतर प्रकृती खालावल्यानं जरांगे उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल. दीर्घकाळ उपोषणामुळे जरांगेंच्या प्रकृतीवर परिणाम. डॉक्टरांचा जरांगेंना 2 आठवडे आराम करण्याचा सल्ला. बेकायदेशीर गर्दी जमवल्याप्रकरणी तसंच दमदाटी केल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचं सत्र सुरूच. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे आणि डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या घोषणेनंतर आता सीएसएमटी आणि आझाद मैदान दोन्ही स्थळं रिकामी. मुंबई महापालिकेकडून रात्रभर स्वच्छता मोहीम तर सीएसएमटी चौकही रिकामा. याशिवाय सीएसएमटी स्थानकात देखील आज मराठा आंदोलक दिसत नाहीत. नातेसंबंध म्हणजे वडिलोपार्जित हा जीआर जनरल नाही. मराठा आरक्षणासाठीच्या जीआरवर ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नसल्याचंही तायवाडेंचं वक्तव्य. मराठा आरक्षणासाठीच्या जीआरबाबत माहितीसाठी कायदेशीर सल्ला घेणार बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. तर आमच्या सर्व मागण्यांवर सरकारनं चर्चा करावी, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार. तायवाडेंकडून स्पष्ट. नागपुरात ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण आजही सुरू. जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार. ओबीसी महासंघाचा निर्धार. बुलढाण्यातील सिंदखेड राजा इथं ओबीसी नेते डॉक्टर प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू. आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस. ओबीसींच्या न्याय हक्कावर गदा येऊ नये यासाठी उपोषण. मराठा आरक्षणासाठीच्या जीआरनंतर ओबीसी नेत्यांच्या मनात जे प्रश्न निर्माण झाले त्याबद्दल राज्य सरकार स्पष्टता देईल. खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. राज्य मंत्रिमंडळाची आज 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण माहिती अवगत केली जाणार. यावेळी ओबीसी मंत्री जीआर संदर्भात काय भूमिका घेणार हेही पाहणं महत्त्वाचं. गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी आज महायुतीतील आमदारांसाठी स्नेहभोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राहणार उपस्थित. मराठा आरक्षणाचा विषय यशस्वीरित्या निकाली काढल्यानंतर पहिल्यांदाच 3ही पक्षांचे प्रमुख नेते एकाच कार्यक्रमात दिसणार. मराठा समाजासाठी ऐतिहासिक आरक्षण मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या 5 मागण्या सरकारनं मान्य केल्यामुळे तुळजापुरातील मराठा बांधवांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची महाआरती केली. यावेळी मराठा आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजीही केली. तरुणाच्या हत्येनं बीड पुन्हा हादरलं. बीड शहरातील स्वराज्यनगर भागात एका 25 वर्षीय तरुणावर चाकू हल्ला. हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रकरणातील आरोपी फरार तर पोलिसांकडून शोध सुरू. बीडच्या परळीमध्ये आज बंदची हाक. 6 वर्षांच्या मुलीवर अत्याचार प्रकरणी बंदची हाक. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची गावकऱ्यांची मागणी. भुंकतो म्हणून कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेलं. नाशिकच्या सातपूर परिसरातील प्रकार. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीमित्रांकडून पोलिसात तक्रार दाखल. पानसरे हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं सरकारकडून मागवलं उत्तर. हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान. हत्या तपासावर देखरेख ठेवणं आवश्यक नसल्याचा आदेश. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील कडवई गावात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. नदीतून अंत्ययात्रा काढण्याची ग्रामस्थांवर वेळ. वाणी या बाजारपेठेमध्ये स्मशानभूमीमध्ये जाण्याची वाट फिकट. सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झालेल्यांपैकी 15 लोकांवर उपचार सुरू. प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती. भंडारा जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध खत साठ्याची आणि पॉस मशीनद्वारे विक्रीची पडताळणी मोहीम सुरू. या तपासणीत अनियमितता आढळल्यानं 2 कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले. मुंबई सिंधुदुर्ग रोरो फेरी सेवेची चाचणी. मुंबईहून निघालेली रोरो फेरी 12 तासांनी सिंधुदुर्गात. हवामान बदलामुळे रोरो फेरी 12 तासांनी पोहोचली. उपराजधानी नागपुरातील डबल डेकर उड्डाणपुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. यानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
पश्चिम रेल्वेच्या प्रधान मुख्य विद्युत अभियंतापदी रजनीश कुमार गोयल 1991च्या बॅचनं अधिकारी रजनीश कुमार गोयल हे यापूर्वी मध्य रेल्वेचे मुख्य विद्युत सेवा अभियंता म्हणून काम करत होते. मुंबई विद्यापीठाच्या 28 मे 2025च्या परिपत्रकानुसार 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2025 दरम्यान दिवाळीची सुट्टी जाहीर. सुट्टी दरम्यान कोणत्याही परीक्षा घेऊ नका. महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेची विनंती. 11वी प्रवेशाचा गोंधळ कायम. आता तिसरी विशेष फेरी घेण्याचा निर्णय. 31,187 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित. परभणीच्या येलदरी प्रकल्पाचे पुन्हा 6 दरवाजे उघडले. पूर्णा नदीच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोयना धरण परिसरामध्ये पाऊस वाढला. कोयना धरणाचे सर्व दरवाजे पुन्हा तिसऱ्यांदा उघडले. कोयना धरणामध्ये 99% पाणीसाठा. बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणारं येळगाव धरण 100% भरलं. यामुळे बुलढाण्यातील 15 गावांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. मुसळधार पावसामुळे अनंतनागमधील पहलगाम येथील लीडर नदीच्या पाण्याची पातळी वाढली. अनंतनागमध्ये गेल्या 10 तासांपासून संततधार पावसाची हजेरी. जनजीवन विस्कळीत. जम्मू काश्मीरच्या बादवाहमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे बादवाहमध्ये नद्या आणि नाल्यांची पाणी पातळीही वाढलेली आहे. सतत असलेल्या पावसामुळे हिमाचल प्रदेशात भूस्खलन. हिमाचलच्या मंडी कुलू भागामध्ये पावसाचा सर्वाधिक फटका. कुलूमध्ये रात्री उशिरा आखाडा बाजारात भूस्खलन झालंय. या घटनेमध्ये घर कोसळलं. तसंच काश्मीरी मजूर दबल्याची घटना घडली असून बचाव कार्य सुरू आहे. यमुना नदीमुळे नागरिकांची चिंता पुन्हा वाढली आहे. ओखला बॅरेजवर यमुना नदी सातत्यानं धोका पातळी बाहेर आहे. तर ओखला बॅरेजचे सर्व दरवाजे हे उघडण्यात आले. पंजाबमध्ये पुरामुळे 30 नागरिकांचा मृत्यू. 1000पेक्षा जास्त गावांना पुराचा फटका. पंजाबमध्ये 37 वर्षांनंतर महापूर. अजमेरमधून धक्कादायक व्हिडिओ समोर. वडील आणि मुलगा नदीच्या पाण्यात वाहून गेले. रेस्क्यूचा व्हिडिओ समोर आलाय. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमधील शाळा आज बंद राहणार. उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमधील शाळांमध्ये सुट्टी जाहीर. गाझियाबाद, नोएडासह चंदीगड आणि जम्मूमध्ये देखील शाळा बंद ठेवण्याचे आदेश. राष्ट्रपती राज्यपालांसाठी कालमर्यादा नाही. विधेयकांना मंजुरी देण्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. विधेयकांना मंजुरी देण्यासंदर्भात कालमर्यादा नाही. विधेयकांना मंजुरी देण्यासंदर्भात आता कालमर्यादा नसणार आहे. दिल्लीत जीएसटी काउन्सिलची 2 दिवसांची बैठक. 2 जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा निर्णय होण्याची शक्यता. 175 वस्तूंवरील जीएसटी दरामध्ये कपात होण्याची शक्यता. दिल्लीत सकाळी 11 वाजता जीएसटी काउन्सिलची बैठक होणार. एकापेक्षा जास्त मतदारसंघांच्या मतदार यादींमध्ये नाव नोंदवल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे नेते पवन खेरा यांना नोटीस. दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली नोटीस. इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी मुखर्जीचे सीबीआय आरोपपत्रावर सवाल. शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपपत्रावर सवाल. आरोपपत्रातील जबाब खोटे, काल्पनिक असल्याचा विधीचा दावा. विधी मुखर्जीकडून सीबीआयच्या तपासणीवरच सवाल. कोरे कागद, ईमेल कॉपीवर सह्या घेतल्याचाही कोर्टात दावा. दिल्लीमध्ये फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या दंगली प्रकरणी उमर खालिद, शर्जील इमान यांच्यासह 7 जणांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळला. सर्व आरोपी 2020 पासून तुरुंगात आहेत. भारतीय सेवेच्या कर्मचाऱ्यांना आता 1 कोटींचं विमा संरक्षण मिळणार. रेल्वेनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महत्त्वपूर्ण विमा संरक्षण देणारा करार स्टेट ऑफ बँक इंडियामध्ये सोबत केलाय. उत्तराखंडमध्ये सेवामुक्त अग्निवीरांना शासकीय नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण मिळणार. शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी अनुग्रह रकमेमध्ये देखील मोठी वाढ. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचा मोठा निर्णय. चेन्नईमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज
सिंडिकेटचा पर्दाफाश. चेन्नई विमानतळावर 60 कोटी रुपयांचं कोकेन जप्त. इथिओपियाहून आणलेलं 5,618 किलो कोकेन जप्त करण्यात आलं. गायक दिलजीत दोसांझ यानं घेतली 10 गावं दत्तक. पंजाबमध्ये असलेल्या पुरामुळे हजारो नागरिक स्थलांतरित. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या 10 गावांना दिलजीतनं दत्तक घेतलंय. भारतावरील 50% आयात शुल्क मागे घेणार नाही. ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट. भारत आणि आमचे राजनैतिक संबंध चांगले आहेत, मात्र दोन्ही देशातले आर्थिक संबंध एकतर्फी. भारत जगात सर्वाधिक आयात शुल्क आकारणारा देश, त्यामुळे आम्ही लावलेलं आयात शुल्क कमी होणार नाही. ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट. तर वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालेला आहे. यानंतर काही बातम्या सविस्तरपणे जाणून घेऊयात. 7 दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करून मुंबईकर कोकणवासीय हे पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालेत. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड खांब परिसरामध्ये वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. मुंबईकर कोकणवासियांच्या पुन्हा परतीचा प्रवास हा सुरू झालेला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांचा पुन्हा एकदा परतीच्या प्रवासात मुंबईकरांना अडथळा बसतोय. आणि आज संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश मापरळकर यांच्याकडून. गणेश. आकांक्षा, आपण बघितलं तर गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येनं जो मुंबईकर कोकणवासी आहे तो कोकणात आला होता. आता 7 दिवसांच्या गणपती बाप्पांचं गौराईचं काल विसर्जन झालं आणि त्यानंतर आता पुन्हा मुंबईकर कोकणवासियांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आपण बघितलं तर काल मध्यरात्रीपासूनच हे मुंबईकर आहेत ते विसर्जन करून पुन्हा मुंबईच्या दिशेकडे निघालेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी आहेत ते वाहनांच्या खूप रांगा पाहायला मिळतात. सकाळपासून आपण बघितलं तर कोलाड आणि खांब या परिसरामध्ये देखील प्रचंड वाहतूक कोंडी आहे. काही भागांमध्ये पोलीस देखील या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्याचे शर्थीचे प्रयत्न करताना पाहायला मिळतात. माणगाव शहर असेल, इंदापूर असेल, या दोन्ही शहरांमध्ये देखील सकाळपासून वाहनांच्या रांगा आहेत. मात्र ही वाहतूक कोंडी हळूहळू पोलीस आहेत ते नियंत्रणात आणतायत, सोडवतायत. मात्र मुंबईकर आहे तो आता मोठ्या संख्येनं आहे पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे. 7 दिवसांची सुट्टी आहे, आपण म्हणतलं ती सुट्टी आहे त्याची संपत आलेली आहे आणि त्यामुळे आता हा मुंबईकर मोठ्या संख्येने निघाला आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरच्या या वाहनांच्या रांगा आहेत त्या सकाळपासूनच लागलेल्या पाहायला मिळतात. आकांक्षा, ठीक आहे, धन्यवाद गणेश या माहितीबद्दल. गौरी गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर आता कोकणवासीय यांचा परतीचा प्रवास हा सुरू झालेला आहे. कोकण रेल्वेच्या आजपासून अनंत चतुर्दशी पर्यंतच्या सगळ्या गाड्या ह्या हाऊसफुल आहेत. गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांना देखील आजपासून मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते. गणपतीसाठी परतीच्या 350हून अधिक रेल्वेच्या फेऱ्या ह्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. 7 दिवस गणपतीची कोकणवासियांनी मनोभावे सेवा केली आणि त्यानंतर आता कोकणवासियांचा मुंबईच्या दिशेनं हा परतीचा प्रवास सुरू झालाय. त्यामुळे 7 दिवस गणपती बाप्पाची सेवा केल्यानंतर आज पुन्हा एकदा कोकण रेल्वे ही तुडुंब भरलेली आहे. आणि आज संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल मोरे यांच्याकडून. अमोल, कोकणवासीय हे आता परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत. सगळ्या गाड्या ह्या देखील हाऊसफुल झाल्याचं चित्र आहे. आकांक्षा, एक बघितलं साधारणपणे यंदाचा गणपतीचा सण 7 दिवसांचा राहिला. 7व्या दिवशी विसर्जन वगैरे झालं आणि त्यानंतर आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. अर्थात स्वाभाविकपणे येताना काही एसटी गाड्यांची सोय देखील विविध राजकीय पक्ष असतील, संस्था असतील यांनी देखील केलेली होती आणि त्यानंतर आता अगदी जी काही माध्यमं मिळणार आहेत कोकणवासियांना परत मुंबईला जाण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. साधारणपणे 350 फेऱ्या या कोकण रेल्वेच्या आहेत आणि कोकण रेल्वेची सध्या प्रत्येक गाडी ही अशाच पद्धतीने हाऊसफुल जाताना दिसते. रिझर्वेशन देखील अनेकांना मिळत नाहीयेत, कारण की येताना तर आलो पण जाताना कसं जायचं त्यासाठी रिझर्वेशन अवेलेबल होत नाहीये आणि पर्यायानं खासगी बस असतील, ट्रॅव्हल्स असतील किंवा स्वतःची गाडी असेल, कार असेल यांना देखील सध्या प्रेफरन्स दिला जातोय. एसटी महामंडळाकडून देखील मोठ्या संख्येनं गाड्या सोडल्या गेलेल्या आहेत. पण आता कोकण रेल्वेचं जर आपण परिस्थिती बघितली तर गर्दी जे दृश्यामध्ये आपल्याला दिसते ती मोठ्या प्रमाणात आहे. अगदी नक्कीच, त्यामुळे ही गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. 7 दिवसांचा हा उत्सव करून तीच ऊर्जा घेऊन हे कोकणवासीय मुंबईच्या दिशेने पुन्हा निघालेले आहेत. धन्यवाद अमोल या माहितीसाठी. काल 7 दिवसांनी गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आता मुंबईतील सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. अखिल मुगभाट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 94वं वर्ष.
गिरगावचा महाराजा जगन्नाथपुरी संकल्पनेवर आधारित तब्बल 200 गुणी शाडू मातीनं साकारलेली 8,500 किलो वजनाची मूर्ती मूर्तिकार राजन वेदक यांनी ही मूर्ती साकारली आहे. गिरगावातील ॲटलास रॉयल बाप्पाचा 59वा उत्सव संपन्न मूर्तिकार राजन वेदक यांनी साकारला दगडूशेठ रूपातला बाप्पा. उत्सवादरम्यान भजन, संगीत आणि अन्नकोटसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बीडच्या लिंबा गणेश गावामध्ये 225 वर्षांपासूनची एक गाव एक गणपती परंपरा आजतागायत कायम. काल ढोल ताशांच्या गजरात या गणरायाची रात्री उशिरापर्यंत मिरवणूक. वर्ध्याच्या सिंधी मेघ भागामध्ये अविनाश कोल्हेंनी साकारलं ग्रामीण देखावा. अगदी ग्रामीण घरांची आठवण करून देणाऱ्या या देखाव्यानं सर्वांचं लक्ष वेधलंय. काल मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील त्यांच्या मतदारसंघातील विविध गणेश मंडळांना भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंडळाच्या पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांशी संवादही साधला. बेळगावातील नानावाडीत तुळशी माळांचा वापर करून मूर्ती तयार. एकूण 2,000 तुळशी माळांचा वापर करण्यात आला. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 2,000 तुळशी माळा पंढरपूर इथं जाऊन आणलेल्या होत्या.